हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग सर्वांना. मित्रांनो, आपण आजपासून गणित आणि बुद्धिमत्तेची सिरीज चालू करतो. सिरीज म्हणजे आपण गणित आणि बुद्धिमत्तेचे बेसिकपासून सर्व चॅप्टरचे सर्व टाईप घेणार आहोत आणि पूर्ण सब्जेक्ट कव्हर करणार आहे. अशा मुलांसाठी की जे मुलं नवीनच अभ्यासाला सुरुवात केली आहे, मग तो कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारी मुले असू द्या, पोलीस भरती असेल, सरळ सेवा असेल पूर्ण किंवा MPSC असेल, राज्यसेवा, कंबाईन, गट ब, गट क, कोणत्याही एक्झामचा स्टडी करणारा नवीन मुलगा किंवा ज्याला गणित आणि बुद्धिमत्ता अवघड जात आहे असा मुलगा, अशा मुलांसाठी आपण सिरीज पूर्ण चालू करतोय की बेसिकपासून आपण सर्व टॉपिकचे सर्व टाईप कव्हर करून घेणार आहे. हे आज आपलं पहिलं लेक्चर आहे. आजपासूनच आपण सुरुवात केलेली आहे. पहिल्या लेक्चरमध्ये आपण अंकगणित घेणार आहे. अंकगणिताचा हा पहिला चॅप्टर घेतोय आपण, संख्या आणि संख्याचे प्रकार. हा टॉपिक MPSCला खूप महत्त्वाचा नसला तरी सरळ सेवा आणि पोलीस भरतीसाठी खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. आणि MPSCसाठी पण तुम्हाला बेसिक पहिल्यांदा पाहिजे. बेसिकचा जर विचार केला तुम्ही तर तुम्हाला हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे. पण पोलीस भरती आणि सरळ सेवेला या टॉपिकवरून डायरेक्ट प्रश्न विचारले जातात खूप, बरोबर आहे. त्यामुळे हा टॉपिक आपण बेसिकपासून व्यवस्थित पाहणार आहे. थोडा वेळ लागला तर चालेल, पण आपण व्यवस्थित एक एक टाईप घेऊन जाणार आहे. ठीक आहे. आता पहिल्यांदा बघा, संख्या आणि संख्याचे प्रकार. आता संख्या म्हणजे काय असतं हे पहिल्यांदा तुम्हाला माहीत असायला पाहिजे. संख्या म्हणजे 1, 2, 3, 4 ह्या काय आहेत? संख्या आहेत, बरोबर आहे. किंवा -1, -2, -5, बरोबर आहे. √3, √5 ह्या सर्व काय आहेत? संख्या आहेत, बरोबर आहे. आता या संख्येचे प्रकार म्हणजे ह्या संख्या ज्या आहेत ते कोणकोणत्या प्रकारात मोडल्या जातात हे आपण आधी पहिल्यांदा पाहू. ठीक आहे. बघा, आता पहिला संख्येचा टाईप आहे नैसर्गिक संख्या. कोणता? बघा, नैसर्गिक संख्या. आता नैसर्गिक संख्या कशाला म्हणतात किंवा नैसर्गिक संख्या कुठून सुरू होतात माहिती आहे कोणाला? 0 ही नैसर्गिक संख्या आहे का? तर 0 ही नैसर्गिक संख्या नाही. मित्रांनो, आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला मोजण्यासाठी ज्या संख्याचा उपयोग केला जातो त्याला नैसर्गिक संख्या म्हणतो. रोजच्या जीवनात मोजण्यासाठी ज्या संख्याचा उपयोग केला जातो, तुम्ही वही आणि पेन घ्या. डेली माझ्या लेक्चरला वही आणि पेन घेऊन बसायचं. आणि मी जे म्हणतोय मी सर्व लिहू शकत नाही इथं, हे तुम्ही लक्षात घ्या की मी सर्व डेफिनेशन पूर्ण अशी लिहून देऊ शकत नाही, खूप वेळ जाईल. त्यामुळे मी बोलताच आपण तिथं आपल्या वहीत लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे. नवीन मुलांनी तर व्यवस्थित लिहून घ्या. आणि ज्यांना गणित आणि बुद्धिमत्ता अवघड जातंय त्यांच्या बेसिक कन्सेप्टपासून आपण क्लिअर करणार आहे सर्व. ठीक आहे. बघा, मोजण्यासाठी उपयोग केला जातो ज्या संख्यांचा त्याला आपण म्हणतो नैसर्गिक संख्या. आता नैसर्गिक संख्या कुठून सुरू होतात? तर नैसर्गिक संख्या 1 पासून सुरू होतात. 1 पासून 1, 2, 3, 4, 5 असं अनंतपर्यंत. त्यालाच आपण इन्फिनिटी म्हणतो, बरोबर आहे. इन्फिनिटी 1 पासून इन्फिनिटी पर्यंतच्या संख्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणतो. म्हणजे नैसर्गिक संख्या 0 नैसर्गिक संख्या नाही, इथं लिहून घ्या. किंवा सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? 1 सर्वात लहान, बरोबर. सर्वात लहान. आता पोलीस भरती किंवा सरळ सेवेला प्रश्न विचारला जातो त्यातून की खालीलपैकी कोणती संख्या नैसर्गिक संख्या नाही. तुम्ही प्रश्न लिहा असा, खालीलपैकी कोणती संख्या नैसर्गिक संख्या नाही. ऑप्शन दिलेला असतो -0, 1, 2, 3 असे 4 ऑप्शन दिलेले असतात. आता त्यातली नैसर्गिक संख्या कोणती नाही? नैसर्गिक संख्या 1 पासून चालू होते, बरोबर. म्हणजे 1, 2, 3 ह्या नैसर्गिक संख्या आहेत. नैसर्गिक संख्या कोणती नाही? तर 0 ही नैसर्गिक संख्या नाही, बरोबर आहे. किंवा सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती असा पण प्रश्न विचारला जातो आपल्याला. सर्वात लहान ऑप्शन दिलेला असतील -3, -2, 0, 1. सांगा सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे? आपण आत्ताच सांगितले सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे, बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 4 आपलं आन्सर असेल. असा पण प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. आणि लक्षात ठेवायची की नैसर्गिक संख्याची बेरीज, वजाबाकी किंवा गुणाकार ह्या नैसर्गिक संख्याच असतात. म्हणजे नैसर्गिक संख्या कुठून सुरू होती? 1 पासून, बरोबर. मग आपण 2 गुणिले 3 केलं किती आलं? 6 आलं, बरोबर आहे. 6 नैसर्गिक संख्याच आहे, बरोबर आहे. किंवा बेरीज केली आपण 2 + 3 किती आलं? 5. ही पण नैसर्गिक संख्याच आहे, बरोबर आहे. किंवा वजाबाकी केली
8 - 2 किती आलं 6. ही पण आपली नैसर्गिक संख्याच आहे. ठीक आहे. आता बघा दुसरी गोष्ट, क्रमवार नैसर्गिक संख्या. क्रमवार नैसर्गिक संख्या जर काढायला लावली आपल्याला, 1 आहे इथं, किती आहे 2 3, म्हणजे कितीने वाढती नैसर्गिक संख्या क्रमवार जर बोललो तर. प्रश्न असा पण विचारला जातो. हे मित्रांनो प्रश्न विचारले जातेत म्हणून मी घेतोय, तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करा. हे प्रश्न जसा मी सांगितला ना तसा प्रश्न लिहून घ्या, त्याला 4 ऑप्शन द्या. असा व्यवस्थित जर अभ्यास केला तुम्ही, आता एमपीएससीला एवढं इम्पॉर्टंट नाही हा टॉपिक, पण पोलीस भरती आणि सरळ सेवेच्या मुलांनी असं जर प्रश्न नोट डाऊन केलं तर तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न दिसतील. अशा टाईपचं हा प्रश्न विचारलेला आहे. पोलीस भरती 2018ला पुण्याला 2018ला हा प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी कोणती संख्या नैसर्गिक संख्या नाही, आणि हे ऑप्शन दिले होते. म्हणून मी प्रश्न घेतोय. सरळ सेवेला पण विचारलेत महापोर्टलला प्रश्न असे. ठीक आहे. बघा आता क्रमवार नैसर्गिक संख्या, आपल्याला प्रश्न असा पण विचारला जातो मित्रांनो की 5 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज. क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज एक दिलेली असते आपल्याला काहीतरी. समजा आता 2 3 4 5 आपण या संख्या घेतल्या, 2 3 4 5 6, ह्यांची बेरीज किती होती 11 4 15 20 होती. बरोबर. मग 5 क्रमवार संख्यांची बेरीज 20 आहे. ठीक आहे. तर त्या संख्या कोणत्या आल्यावरच्या ह्या 4 संख्या, किंवा त्यातली पहिली क्रमवार संख्या कोणती. तर आपल्याला क्रमवार संख्या म्हटलेला आहे. बरोबर. क्रमवार म्हणजे एका संख्येपासून जर सुरुवात केली आपण 1 पासून, तर 2 3 4 5 असंच घ्यायचं. बरोबर. असं क्रमवार संख्या अशा येत नाहीत की 1 घेतला 3 घेतला 6 घेतल्या, ह्या क्रमवार नाहीत. क्रमवार म्हणजे एका पाठोपाठ एक ज्या आल्यात संख्या त्या. बरोबर. नैसर्गिक संख्यामधल्या. ठीक आहे. मग त्याचा आन्सर काय येईल, सर्वात लहान संख्या म्हटलं तर 2 येईल, सर्वात मोठी संख्या म्हटलं तर 6 येईल. आता ते काढायचं कसं, तर आपण काय करतो, 5 क्रमवार संख्यांची बेरीज किती दिली आहे 20 दिली. लिहून घ्या प्रश्न. 5 क्रमवार संख्यांची बेरीज 20 आहे. बरोबर. तर सर्वात लहान क्रमवार संख्या कोणती विचारली आपल्याला. ठीक आहे. तर किती क्रमवार संख्या आहेत त्या 5 आहेत. बरोबर. 5 न पहिल्यांदा ह्या 20 ला डिवाइड करायचं. 5 न ह्या 20 ला डिवाइड करायचं. डिवाइड केलं किती आलं आन्सर, आन्सर आलं 4 आलं. जे पण आन्सर येईल ती मधली क्रमवार संख्या असेल आपली. कुठली मधली, म्हणजे 4 ही मधली क्रमवार संख्या आहे आपली. मग आता मधली क्रमवार संख्या 4 आहे, तर एकूण संख्या किती आहे त्या 5 आहेत. तर 4च्या इकडे 2 क्रमवार संख्या असतील आणि इकडे 2 क्रमवार संख्या असतील. इकडे कोणती असेल 5 असेल आणि 6 असेल. बरोबर. इकडे कोणती असेल 3 असेल आणि 2 असेल. झाल्या तुमच्या क्रमवार संख्या 5. सर्वात लहान क्रमवार संख्या कोणती आली 2 आली. बरोबर आहे. असा पण प्रश्न विचारले जातात. हे झालं आपलं क्रमवार संख्येचं. परत क्रमवार संख्येची बेरीज विचारली जाते. परत क्रमवार संख्येची सरासरी विचारली जाते. तर आपण ते समसंख्या आणि विषम संख्या घेतल्या की तिन्हीचं एक टेबल तयार करू. आपण एकदम बेसिक पासून आणि एक्झामला जसे प्रश्न पडते तसे प्रश्न घेऊन व्यवस्थित समजून सांगणार आहे. अजिबात घाई करणार नाही. सर्वांना समजेल अशाच भाषेत सांगणार आहे. ठीक आहे. मग आपण समसंख्या विषम संख्या घेऊ आणि त्यानंतर तिन्हीचं एक टेबल तयार करून तुम्हाला फॉर्म्युले लिहून देतो मी. ठीक आहे. समजलं सर्वांनी. लिहिलं नसेल तर व्यवस्थित लिहून घ्या. आणि मित्रांनो दुसरी एक गोष्ट की क्रमवार संख्या म्हणजे नैसर्गिक संख्या ही 1 पासून सुरू होती. बरोबर. मग -1 -2 -3 ह्या क्रमवार संख्या आहेत का असं प्रश्न विचारला जाईल. तर ह्या क्रमवार संख्या नैसर्गिक संख्या नाहीत. सॉरी, -1 -2 -3 ह्या नैसर्गिक संख्या आहेत का, तर नाहीत. कारण नैसर्गिक संख्या सुरुवातच 1 पासून होती. त्यामुळे 0 -1 -5 ते मायनस जे आहेत -1 -2 ह्या नैसर्गिक संख्या नाहीत. नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत तर धन संख्या म्हणजे 1 पासून सुरुवात होती ती. 0 पण नैसर्गिक संख्या नाही. 0 आणि मायनस मधल्या ऋण मधल्या जेवढ्या संख्या तेवढ्या नैसर्गिक संख्या नाहीत. 1 पासून पहिली नैसर्गिक संख्याच 1 आहे आणि तिथून पुढं नैसर्गिक संख्या सुरुवात होती 1 पासून अनंतपर्यंत. ठीक आहे. धनसंख्या त्याच नैसर्गिक संख्या असतात. ठीक आहे. समजलं. आता मित्रांनो सेकंड बघा, समसंख्या आणि विषम संख्या. ठीक आहे. आता समसंख्या म्हणजे काय, समसंख्या म्हणजे काय, त्याला आपण इवन म्हणतो. इवन म्हणतो आणि ह्याला ऑड नंबर म्हणतो. ठीक आहे. ऑड नंबर आणि ह्याला इवन नंबर म्हणतो. समसंख्या म्हणजे काय, अशी संख्या की ज्या संख्येला 2 ने निश्चेष भाग जातो. लिहून घ्या, डेफिनेशन लिहून घ्या. 2 ने निश्चेष भाग जातो. ठीक आहे. आणि विषम संख्या म्हणजे 2 ने
निश्चेष भाग जात नाही. लिहून घ्या डेफिनेशन. आता आपण समसंख्येचं पहिल्यांदा पाहू, त्यानंतर आपण विषम संख्येचं पाहू. ठीक आहे. 2ने निश्चेष भाग जातो. काहींना निश्चेष ह्या शब्दाचाच अर्थ माहित नाही. निश्चेष म्हणजे काय सर? निश्चेष म्हणजे असं की समजा आपण 10 संख्या घेतली, 10ला 2 भागलं, किती आलं? 5 आलं. बाकी किती राहिली? बाकी राहिली 0. बरोबर आहे. कारण बेक के बे पंचे 10, डायरेक्ट भाग गेला, बाकी 0 राहिली. निश्चेष भाग म्हणजे बाकी 0 राहते, याला आपण निश्चेष भाग म्हणतो. म्हणजे पूर्णपणे भाग जातो. आता समजा आपण 13 संख्या घेतली, 13ला 2 ने भागलं, आपण कसं भागणार? 13ला 2 ने 2 एके 2 बे 6 12 आलं. बरोबर. हातच्या किती आला आपलं? सॉरी, बाकी किती राहिली? 1 राहिली. 6चा भाग गेला. बरोबर. आणि बाकी राहिली 1 राहिली. म्हणजे ह्या संख्येला 2 ने निश्चेष भाग जात नाही. का तर बाकी राहते. बाकी राहिली नाही पाहिजे, बाकी 0 राहते निश्चेष भाग गेल्यानंतर. ठीक आहे. त्यालाच आपण निश्चेष भाग म्हणतो. समजा आपण आता 8 घेतलं, 8ला 2 ने भागलं, बेक के बे चौक 8, 4 आलं. बाकी किती राहिली? 0 राहिली. म्हणजे 8ला 2 ने निश्चेष भाग जातो. मग अशा संख्या की ज्याला 2 ने निश्चेष भाग जातो म्हणजे पूर्ण भाग जातो, त्या संख्या समसंख्या असतात. ठीक आहे. आता आपण बघू की समसंख्यामध्ये फरक किती असतो? मला सांगा, समसंख्यामध्ये कितीचा फरक असतो? किंवा समसंख्या लक्षात कशा ठेवायच्या? आता आपण हे तर नाही करू शकत की संख्या एखादी दिली, लगेच आता 512 संख्या दिली समजा, तर त्याला लगेच भागात बसायचं का? 2 ने भागायचं आणि परत मग जर आला निश्चेष भाग गेला तर त्या समसंख्या आहे म्हणायचं. आता प्रत्येक संख्याला भागणार का? नाही. तर त्यासाठी शॉर्टकट असा आहे की संख्येच्या एकक स्थानी जी पण संख्या आपल्याला दिली असेल, समजा 15 दिली, ठीक आहे, 12 दिली, 22 दिले, 195 दिली, ठीक आहे, 728 दिली, ठीक आहे. ज्या पण संख्या दिल्या असतील त्या संख्येच्या एकक स्थानी, एकक स्थान म्हणजे कळतंय, समजा ही संख्या आहे 5 7 8 किती आहे? परत 7 2 ही संख्या आहे समजा. एकक स्थान म्हणजे कोणतं असतं? आधी आपण एकक स्थान बघू. हे झालं त्याचं एकक स्थान. बरोबर. ही एकक स्थान, हे दशक स्थान, हे शतक स्थान, हे हजार स्थान, हे 10,000 स्थान. बरोबर. ह्याच्या पुढे काय संख्या असेल? हे लाख, परत 10 लाख, बरोबर, परत कोटी, परत हे 10 कोटी. बरोबर. आता ही संख्या मोठी झाली. 10 कोटी म्हणजे काय येणार इथं? 21,98,57,872. बरोबर आहे. संख्या पण तुम्हाला लगेच मोजता येते. हे एकक स्थानचं, बरोबर, हे दशक स्थान, हे शतक स्थान. जर आपल्याला एवढी संख्या दिली असेल 800, काय म्हणणार आपण? एकक स्थान, दशक स्थान, शतक स्थान. शतक स्थान म्हणजे 8चं काय येणार? 800. बरोबर. ही स्थानिक किंमत तुम्हाला माहिती आहे. 8ची स्थानिक किंमत काय? 800. बरोबर आहे. प्लस 7ची स्थानिक किंमत काय? 7 आहे, ती दशक स्थानला आहे. बरोबर. म्हणून 7ची स्थानिक किंमत किती? 70. बरोबर. आणि 2ची स्थानिक किंमत एकक स्थानला मी त्याचे 2च राहणार. किती आलं? 872 आलं. बरोबर. 872 म्हणजे लक्षात काय ठेवायचं की ज्या संख्येच्या एकक स्थानी हा एकक स्थान आहे. बरोबर. इथं एक एकक स्थान आहे बघा, इथं एकक स्थान आहे, इथं एक स्थान आहे, इथं एकक स्थान आहे. दिसलं? एकक स्थानी 0 2 4 6 8 लिहून घ्या. 0 2 4 6 आणि 8 ज्या संख्येच्या लिहून घ्या, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 8 ही संख्या असते किंवा हा अंक असतो, त्या संख्येला 2 ने निश्चेष भाग जातो किंवा ती संख्या समसंख्या असते. कळालं आता समसंख्या? काय डाऊट आहे? समसंख्या काय सांगितलं, काय करायचं? एकक स्थानी बघा 8 2 8 तुम्हाला माहिती आहे 0 2 4 6 8 हे अंक, 8 अंक आहे म्हणजे समसंख्या आहे. इथे किती आहे? 5 अंक आहे. आपण काय सांगितलं? 2 4 6 8 आणि 0. इथं 5 आहे, ही नाही, 2 आहे, 2 आहे, 5 आहे, नाही. बरोबर आहे. इथं अजून काय घेतलं? 77 घेतलं, 7 आहे, नाही. येतं लक्षात? ही समसंख्या नाही. 0 2 4 6 8 हे संख्या असायला पाहिजे. बरोबर आहे. आता दुसरी गोष्ट, समसंख्येची बेरीज वजाबाकी गुणाकार ही समसंख्याच असते, विषम संख्या नसते. एक वाक्य लिहून घ्या खाली. समसंख्याची बेरीज वजाबाकी आणि गुणाकार हे समसंख्याच असते. ठीक आहे. म्हणजे समजा 3 समसंख्या आहे का? नाही, 3 विषम संख्या आहे. बरोबर आहे. 4 + 2 किती आलं? 6. 6 समसंख्याच आहे ना. किंवा 12 + 14. आता बघा 12 एकक स्थानी 2 आहे, 14 एकक स्थानी 2 आहे, 4 आहे, 2 4 समसंख्याच आहे. त्याची बेरीज किती येईल?
26 येईल. 26च्या ठिकाणी 6 एक स्थानी म्हणजे ही पण समसंख्या आहे, म्हणजे बेरीज आली समसंख्या. असं वाचत बाकी पण समसंख्या येते, गुणाकार बी समसंख्याच येतो. ठीक आहे. आता आपण बघू समसंख्याचा अजून एक पाहू आपण की समसंख्या मध्ये फरक किती असतो, दोन क्रमवार संख्यामध्ये फरक किती असतो. आपल्याला क्रमवार संख्येवर एक्झाम्पल विचारले जातात, कारण क्रमवार हा शब्द महत्त्वाचा आहे आपल्याला. हे लिहिलं एकक स्थानी असायला पाहिजे. क्रमवार हा शब्द महत्त्वाचा ह्यासाठी आहे की जर समजा समसंख्या, आता तुम्हाला जर 2 पासून समसंख्या लावल्या, एक समसंख्या आहे का, नाही. 2 पासून 2 4 6 8 10 12 14 16 18 20 संख्या लिहिल्या, बरोबर आहे. हे 2. यानंतरची क्रमवार संख्या कोणती, क्रमवार म्हणजे लगतची, पण कशी, सम, नैसर्गिक नाही. जर तुम्हाला नैसर्गिक संख्या सांगितलं 2 नंतर नैसर्गिक संख्या कोणती, 3 येईल, बरोबर. पण तुम्हाला समसंख्या सांगितली, मग 2 नंतर समसंख्या कोणती आहे, 4 आहे. त्यानंतर क्रमवार समसंख्या कोणती आहे, परत 6 आहे, बरोबर आहे. मग यामध्ये फरक किती आहे, 2 आणि 4 मध्ये फरक किती आहे, 4 आणि 6 मध्ये फरक किती आहे, 6 आणि 8 मध्ये फरक किती आहे, 2चा फरक आहे, बरोबर आहे. कारण 2 + 2 किती येत आहे, 4 येत आहे. 4 + 2 किती येत आहे, 6 येत आहे. 6 + 2 केलं किती येत आहे, 8 येत आहे, बरोबर आहे. म्हणजे 2 क्रमवार समसंख्यामध्ये 2चा फरक असतो. लिहून घ्या, हे लिहून घ्या, कारण हे इम्पॉर्टंट आहे. 2 किंवा 2 क्रमवार संख्यामध्ये 2 क्रमवार समसंख्यामध्ये 2चा फरक असतो. ठीक आहे. जर तुम्हाला असं सांगितलं त्यांनी की समजा 4 किती किंवा 3 क्रमवार संख्यांची बेरीज, 3 क्रमवार संख्यांची बेरीज 12 आहे. 3 क्रमवार समसंख्यांची बेरीज 13 आहे. तर त्या संख्या काढा. आता कसं काढणार त्या संख्या आपण, तर लक्षात ठेवायचं ही क्रमवार संख्या आहे, बरोबर. कधीही असं सांगितलं जातं ना, जेव्हा क्रमवार संख्येची बेरीज एवढी आहे, क्रमवार संख्येची बेरीज तेवढी आहे, त्यावेळी पहिली क्रमवारची संख्या लहान असेल ना, तिला x मानायचं. पहिली क्रमवार संख्या, 3 क्रमवार समसंख्या आहेत ना, पहिली क्रमवार समसंख्या आपण x मानली. ठीक आहे. दुसरी किती तुम्हाला माहिती आहे, 2 ने वाढते. क्रमवार संख्या कितीने वाढते, क्रमवार असल्यामुळे समसंख्या 2 ने, कारण समसंख्या 2 4 6 8 असं येते, बरोबर. दुसरी क्रमवार संख्या येईल x + 2 येईल, बरोबर. आता 2 ने वाढली. आता तिसरी क्रमवार संख्या काय येईल, ह्यापेक्षा 2 ने परत वाढणार आहे, मग काय येईल, x + 4, बरोबर आहे. पहिली क्रमवार संख्या x मानली, क्रमवार समसंख्या. दुसरी क्रमवार समसंख्या, त्यानंतर 2 ने वाढेल, बरोबर. परत तिसरी क्रमवार संख्या 2 ने वाढेल, बरोबर. म्हणजे 4 ह्याच्यापेक्षा 2 ने वाढेल, म्हणजे 4. ह्याची बेरीज किती आहे, 12 आहे. ठीक आहे. आता कॅल्क्युलेशन करायचं, काय येईल, x + x किती येत आहे, 3x, बरोबर. 3x + 2 आणि 4 किती झालं, 6 = 12. आता 6 इकडं जाईल, इकडं अधिक आहे, बरोबर. इकडं काय होणार, वजा होणार. मग काय येईल, 3x = 12 - 6 किती आलं, 6 आलं, बरोबर. म्हणजे 3x = 6. आता इथं मल्टिप्लिकेशन साईन आहे, बरोबर, दोन्हीच्या मध्ये. मग काय येईल, x = 6 डिवाइड हे 3 इकडे डिवाइडला जाईल, किती येईल, 3 × 3 3 2 6. म्हणजे काय आलं आपलं, एक्सची व्हॅल्यू काय आली, 6 2 आली एक्सची व्हॅल्यू, बरोबर, 2 आली. आता त्यांनी आपल्याला विचारलंय काय, 3 क्रमवार संख्यांची समसंख्यांची बेरीज 12 म्हणून सांगितलं. तर त्यांनी लहान संख्या विचारली का मोठी हे बघायचं. त्यांनी जर लहान संख्या विचारली असेल तर लहान संख्या आपली कुठली आहे, x आहे, म्हणजे लहान संख्या 2 येईल. जर त्यांनी मोठी विचारलं तर मोठी क्रमवार संख्या आपली समसंख्या कोणती आपण धरली, x + 4 आपण मोठी क्रमवार समसंख्या धरली, बरोबर. मग x ची व्हॅल्यू त्याचं टाकायची, x मध्ये 2, बरोबर. मग काय येईल, x + 4 समजा मोठी क्रमवार संख्या विचारली आपली सम, तर काय येईल, 2 + 4 किती आलं, 6. हे असेल आपलं आन्सर. आता आपण प्रश्न घेतो ना, जेव्हा आपला टॉपिक संपूर्ण संपेल ना, त्यावेळी आपण प्रत्येक टाईपनुसार प्रश्न घेणार आहे. असे प्रश्न 50-60 प्रश्न घेऊ आपण, संख्या आणि संख्येच्या प्रकारावरचे. प्रत्येक टॉपिक प्रत्येक टाईपवर आपण प्रश्न घेऊ, जेणेकरून तुम्हाला कळेल की प्रश्न आला की काय करायचे, सूत्र वगैरे व्यवस्थित देऊन आपण करू सॉल्व. ठीक आहे. आता समसंख्या तुम्हाला समजली. समसंख्यामध्ये लक्षात ठेवायचं काय आहे, फक्त एकक स्थानी 0 2 4 6 8 असेल तर ती समसंख्या असते. ठीक आहे. समसंख्यामध्ये 2चा फरक असतो. समसंख्याची बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार ही समसंख्याच असते. ठीक आहे. सर्वात लहान समसंख्या विचारली जाते, सर्वात लहान समसंख्या कोणती, तर सर्वात लहान समसंख्या कोणती आहे, 2 आहे. 2 4 6 8 10 अशा वाढत जातात, बरोबर. 12 14 16 असं, बरोबर. ही सर्वात लहान समसंख्या जर विचारलं तर सर्वात लहान समसंख्या ही 2 आहे. ऑप्शन देतात आणि विचारलं जातं. आता आपण विषम संख्या पाहू. ठीक आहे.
विषम संख्याच काय सांगितलं, 2ने भाग जाणाऱ्या संख्या सम असतात, तर 2ने भाग न जाणाऱ्या संख्यांना विषम संख्या म्हणतो आपण. ठीक आहे. विषम संख्या कोणत्या, आता सम संख्या कोणत्या आहेत या, 2 4 6 8 10 12 14 बरोबर. विषम संख्या कोणत्या येतील मग, 1 3 5 7 9 11 13 15 17 ह्या झाल्या तुमच्या विषम संख्या. त्याला 2ने भाग जातोय का, 1ला 2ने भाग जातोय का, नाही. 3ला 2ने भाग जातोय का, नाही जात. निश्चेष भाग जायला पाहिजे, निश्चेष. बे के बे एक बाकी राहते बरोबर. 5ला भागलं तर बे दोन्ही 4 बाकी 1 राहते बरोबर. 7ला भागलं तर बेत्रिक 6 1 बाकी राहते बरोबर. म्हणजे भाग जात नाही 2नी बरोबर. म्हणून ह्या विषम संख्या आहेत बरोबर आहे. 1 ते 50 मध्ये, सॉरी 1 ते 100 मध्ये समसंख्या किती आहेत, 50 समसंख्या आहेत बघा. 1 ते 100 मध्ये निम्म्या समसंख्या असतात, निम्म्या विषम संख्या असतात. 1 ते 100 मध्ये समसंख्या आहेत 50 आणि विषम संख्या आहेत 50. ठीक आहे. विषम संख्या तुम्हाला समजलं, 1 3 5 7 8 सॉरी 7 9 11 13 15 17 19 21 23 25 बरोबर आहे. आता ह्यामध्ये कितीचा फरक आहे मला सांगा, 1 3 3 5 5 7 कितीचा फरक आहे, 2चा फरक आहे. म्हणजे क्रमवार विषम संख्येमध्ये 2चा फरक असतो. इथं पण 2चा फरक असतो. लिहून घ्या ते वाक्य, क्रमवार विषम संख्येमध्ये 2चा फरक असतो. ठीक आहे. सेम असा प्रश्न आपल्याला विचारला जातो किंवा 5 क्रमवार विषम संख्यांची बेरीज 25 आहे, तर पहिली क्रमवार विषम संख्या कोणती, किंवा मोठी क्रमवार विषम संख्या कोणती, किंवा लहान क्रमवार विषम संख्या कोणती, किंवा मधली क्रमवार विषम संख्या कोणती, असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. आता क्रमवार विषम संख्यांचा किंवा विषम संख्या, आता विषम संख्याचा गुणाकार ही विषम संख्याच असते. कायम लक्षात ठेवायचं की विषम संख्यांचा गुणाकार ही विषम संख्या असते. बघा आता 3 × 7 किती येतं, 21. 21 कोणती संख्या आहे, विषम संख्याच आहे ना. किंवा विषम संख्या लक्षात ठेवण्यासाठी दुसरे ही, आता हे तर कसं होतं की 0 2 4 6 8 जर संख्येच्या एकक स्थानी असेल तर ती समसंख्या असते. तसंच इकडं आहे 1 3 5 7 आणि 9 यापैकी कोणताही अंक संख्येच्या एकक स्थानी असेल तर ती विषम संख्या असते. लक्षात ठेवण्यासाठी सिंपल. ठीक आहे. तुम्हाला समसंख्या समजली, विषम संख्या समजली. आता आपण एक चार्ट बनवू ज्यामध्ये नैसर्गिक संख्या, समसंख्या आणि विषम संख्या याचे फॉर्म्युले घेऊ आपण, आणि तो चार्ट तुम्ही व्यवस्थित तुम्ही पण काढायचा आहे, जेणेकरून त्यावर प्रश्न विचारले जातात ते तुम्हाला माहीत पाहिजे. ठीक आहे. मित्रांनो बघा, आता आपण चार्ट बनवतोय नैसर्गिक संख्या, समसंख्या आणि विषम संख्या. आता यावर प्रश्न बऱ्याच वेळा विचारले जातात की पहिल्या 10 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, किंवा पहिल्या 25 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. किती क्रमवार संख्या सांगितलेल्या असतात पहिल्या, समजा पहिल्या n धरू आपण, n नैसर्गिक किंवा क्रमवार, n क्रमवार संख्यांची बेरीज, ठीक आहे. त्याचा फॉर्म्युला काय, जर आपल्याला विचारले की पहिल्या 25 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज, नैसर्गिक संख्येची, तर याचा फॉर्म्युला काय बघा, n × n - 1 / 2 ही झाली त्याची बेरीज. जर आपल्याला त्याच्यावरून आपण प्रश्न बघू थोडक्यात की बाबा nच्या जागेवर आपल्याला दिला असेल समजा 5 किंवा 10 दिला असेल समजा 10, पहिल्या 10 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. आता यात आपण किती टाकू मग 10, जे 10 दिले ना ते म्हणजे n असतं बरोबर. मग काय येईल इथं 10 × 10, सॉरी इथं प्लस आहे, मायनस नाही इथं प्लस आहे, सॉरी प्लस 1 / 2 किती 10 × हे किती 11 / 2 किती आलं, 110 / 2 किती आलं 55 आलं. करून बघा तुम्ही 1 ते 10 पर्यंतच्या क्रमवार संख्या म्हणजे 1 2 3 4 असं 10 पर्यंत बेरीज करा, त्यांची बेरीज 55 येते का बघ. आला आन्सर 55. ठीक आहे. आपल्याला 10चं फक्त नाही, त्यांनी 25चं विचारू द्या किंवा 20चं विचारू द्या. समजा 20 इथं दिलं असेल, 20 दिलं इथं, समजा इथं 20, ठीक आहे. 20 टाका ना, इथं 20 करा, 20 इथं पण काय 20 बरोबर आहे. इथं किती येईल 20, इथं किती येईल
20 + 1 21 बरोबर आहे. ह्यांचा गुणाकार किती येतोय 20 × 200 20 × 200 400 आणि परत 20 420 420 डिवाइड 2 किती आलं 210 किती आलं 210. करा 1 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची बेरीज करा तुम्ही 1 + 2 असं 20 पर्यंत करत जावा 20 पर्यंत करा 210 आन्सर येईल. हा आपला फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला काय n × n + 1 / 2 हा लिहायचा आहे फक्त आपल्याला. हे फक्त तुम्हाला कॅल्क्युलेशनसाठी मी सांगितलं ठीक आहे. आता बघा समसंख्या. समसंख्याचा फॉर्म्युला काय आहे समजा पहिल्या 20 क्रमवार समसंख्यांची बरोबर आहे. तिथं आपण एक डॅश देतो तिथं नैसर्गिक आधी अगोदर म्हटलं होतं आपण आता समसंख्या म्हटलं समसंख्यांची. तर ह्याचा फॉर्म्युला काय n × n + 1 काय त्याचा फॉर्म्युला n × n + 1. आता बघा आपण पहिल्या 10 समसंख्यांची बेरीज काढू. पहिल्या 10 समसंख्यांची ठीक आहे. पहिल्या 10 क्रमवार समसंख्यांची बेरीज. आता पहिल्या 10 संख्या तर तुम्हाला माहीत असेल आपण साईडला बेरीज करू. 2 + 4 + 6 + 8 + 10 ठीक आहे. सॉरी पहिल्या 10 क्रमवार संख्या नाही पहिल्या 5 ठीक आहे. पहिल्या 5 क्रमवार संख्या कारण 5 संख्या घेतल्या आपण बरोबर. 10 म्हटल्यानंतर खूप मोठं होईल आपल्याला ठीक आहे. बघायची बेरीज करा बरं काय ती 2 + 4 6 6 + 6 12 12 + 8 20 20 + 10 30 आली किती आली 30 आलं बरोबर आहे. आता बघा n इथं काय घ्यायचा n काय घ्यायचा इथं n म्हणजे काय एकूण संख्या पहिल्या किती संख्या आहे 5 बरोबर. मग काय इथं 5 × n + 1 किती 5 + 1 किती 6 झालं बरोबर. 5 × 6 किती आलं 6 × 5 30 आलं. आल्या पहिल्या 5 समसंख्येची बेरीज 30 आली आली खाली 30 आपला आन्सर बरोबर. आणि फॉर्म्युला काय n × n + 1 चार्टमध्येच लिहून घ्यायचं आहे. आणि चार्टमध्ये मी का देतोय मी सेपरेट पण फॉर्म्युला देऊ शकलो असतो. नैसर्गिक संख्यांचं वेगळं दिलं असतं समसंख्या. पण तुम्हाला लक्षात राहण्यासाठी ना लगेच नैसर्गिक संख्याचं लिहिलं की समसंख्येला काय करायचं आहे खालचं जाऊन काढायचं आहे बरोबर. विषम संख्येला काय करायचं आहे n². विषम संख्या म्हणजे काय n² ठीक आहे. जर आपल्याला विचारलं की पहिल्या 5 क्रमवार विषम संख्या विषम संख्यांची बेरीज किती पहिल्या 5 क्रमवार विषम संख्यांची बेरीज तर किती n². nचं जागा काय टाकायचं 5 टाकायचं 5 घेतले आपण 5चा वर्ग किती आला 25. तुम्हाला मी अगोदर वर्ग घन पाठ करायला सांगितलं होतं बरोबर आहे. आपण आपल्या ग्रुपमध्ये सांगितलं होतं ठीक आहे. जर पोलीस भरतीचा कोण अभ्यास करत असेल यातलं तर पोलीस भरतीचं आपलं व्हॉट्सअप ग्रुप आहे. त्या ग्रुपमध्ये जर तुम्हाला ॲड व्हायचं असेल तर मला मेसेज करा व्हॉट्सअपवरती. माझा नंबर आहे 83 29 83 80 65. तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल. 2 ग्रुप आहेत असं वेगवेगळं म्हणजे जुन्या मुलांचं एक आहे जे 1-2 वर्षापासून अभ्यास करत आहेत आणि नवीन मुलांचं आहे की जे नवीनच अभ्यास ज्यांनी सुरू केलेला आहे ठीक आहे. मला मेसेज करा आपण त्यामध्ये तुम्हाला ॲड करू. बघा आता समसंख्याचा फॉर्म्युला काय n × n + 1 विषमचा n² म्हणजे ह्याच्यावरून बरोबर एका ह्याच्यात लक्षात राहिलं पाहिजे आपल्याला किंवा n × n + 1/2 नैसर्गिक संख्येचा आहे. समसंख्याला खाली 2 नाही आहे विषम संख्याला n² आहे ठीक आहे. आता तुम्ही पहिल्या 5 विषम संख्येची बेरीज करा बरं 1 + 3 + 5 + 7 + 9 करा. 1 + 3 4 4 आणि 5 9 9 7 16 16 आणि 9 25 आलं 25 बरोबर आहे. म्हणजे आपला फॉर्म्युला बरोबर आहे ठीक आहे. हा पहिला फॉर्म्युला झाला आपला. आता हा फॉर्म्युला झाला आपल्या क्रमवार पहिल्या म्हणजे 1 पासून सुरुवात होणार 1 2 पासून बरोबर आहे. पण आपल्याला मधल्या आदल्या विचारले असतील तर म्हणजे समजा आपल्याला सांगितलं की 10 ते 20 मधील समसंख्यांची बेरीज किती 10 ते 20 मध्ये सांगितलं. समजा इथं आपण घेऊ म्हणजे एक रेष सोडवतो ठीक आहे. त्यांनी सांगितलं 10 ते 20 10 ते 20 मधील नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारली. पहिल्यांदा आपण असं करू की नैसर्गिक संख्यांची बेरीज किती नैसर्गिक संख्यांची ठीक आहे. आता नैसर्गिक संख्यांचा बघा फॉर्म्युला काय होईल तर जेव्हा पहिल्यापासून 1 पासून विचारले जाते तेव्हा हे फॉर्म्युला यूज करायचे.
जेव्हा आपल्याला मधूनच कुठून तर विचारलं जातं की 20 पासून 50 पर्यंतच्या समसंख्यांची किंवा नैसर्गिक संख्यांची किंवा विषम संख्यांची बेरीज किती, किंवा 150 पासून 300 पर्यंत समसंख्यांची विषम संख्यांची बेरीज किंवा नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, त्यावेळी हा फॉर्म्युला वापरायचा. पहिली संख्या प्लस लास्ट शेवटची संख्या डिवाइड 2 इंटू एकूण संख्या. व्यवस्थित फॉर्म्युला लक्षात घ्या. पहिली संख्या, कारण आपल्याला 1 पासून सुरुवात नाही, मधूनच सुरुवात झाली, त्यामुळे पहिली संख्या प्लस शेवटची संख्या डिवाइड भागिले 2 गुणुले एकूण संख्या. बरोबर. आता बघा इथं 10 ते 20 पर्यंत आहे. बरोबर. मग काय येणार 10 प्लस 20. पहिली संख्या 10, शेवटची संख्या 20 डिवाइड 2 गुणुले एकूण संख्या. आता एकूण संख्येचं कन्फ्युजन नाही व्हायचं. 10 ते 20 म्हणजे 10 संख्या नाही, एकूण 10 पण आहे आणि 11 पासून 20 पर्यंतच्या 10 झाले आणि 10 1 असं 11 संख्या होतात. व्यवस्थित बघा किती होतात 11 संख्या. बरोबर. आता करा हे 10 प्लस 20 किती झालं 30 डिवाइड 2. मला डायरेक्ट कॅल्क्युलेशन येतोय, मी डायरेक्ट इथं एका स्टेपमध्ये करेल. डायरेक्ट 10 प्लस 20 30 डिवाइड 2 15. 11 गुणिले 15 किती झालं 165. डायरेक्ट आन्सर काढू शकतो. हे मी कॅल्क्युलेशन स्टेप बाय स्टेप करतोय तुम्हाला कळावं म्हणून. ठीक आहे. नाहीतर मी इथूनच डायरेक्ट याच्यात तोंडे सांगितलं असतं मी की याचं काय येतं. ठीक आहे. किती आलं गुणुले 11. मग 15 गुणुले 11 किती आलं 165. म्हणजे 11 ते 20 मधील क्रमवार संख्यांची बेरीज 165 आहे. किती आहे 165 आहे. आलं लक्षात. आणि तुम्ही हा फॉर्म्युला वापरून ना हे वरचे पण सॉल्व्ह करू शकता. म्हणजे समजा 1 ते 10 जर विचारलं असेल तर तुम्ही हा फॉर्म्युला वापरून सॉल्व्ह करू शकता. कसं समजा इथे 1 ते 10 विचारलं, 1 ते 10 म्हणजे समजा 1 ते 10 मधील क्रमवार संख्यांची बेरीज सांगा. आपण इथं काय करायचं, पहिली संख्या कोणती आपली येणार आहे बघा. आता पहिली संख्या कोणती येणार आहे आपली 1. बरोबर. लास्टची संख्या कोणती आहे 10 आहे. बरोबर. डिवाइड 2. बरोबर. गुणुले एकूण संख्या किती आहे 1 पासून सुरुवात होती. बरोबर. 1 ते 10 म्हणजे 10 संख्या. घेतलं 10 संख्या 1 प्लस 10 किती झालं 11 डिवाइड 2 गुणुले 10. बरोबर आहे. 11 डिवाइड 2 किती आलं 5.5 गुणुले 10 किती आलं. हा 0 10 आहे म्हणजे 1 0 इथं दिला फक्त 55. बरोबर. हा पॉईंट इकडे सर्कल आला आन्सर 55. 1 ते 10 पर्यंत बेरीज आपण मगाच केली होती 55 आली होती आपली. आलं 55 आन्सर. म्हणजे याच्यावरून तुम्ही कोणत्याही संख्येची बेरीज काढू शकता. ठीक आहे. हा सेम फॉर्म्युला इथं आहे. सेम फॉर्म्युला, काही चेंज नाही. ठीक आहे. लिहून घ्यायचं आहे. तुम्ही पण असं 2-2 टीका करायच्या नाहीत, लिहून घ्यायचं आहे तुम्ही. ठीक आहे. फक्त तिथं बदल काय होईल मला सांगा. जर त्यांनी सांगितलं 10 ते 20 मधील समसंख्यांची बेरीज किती सांगितलं त्यांनी, समजा समसंख्यांची, बदल कुठं होईल मला सांगा. बदल कुठं होईल. बदल फक्त एकूण संख्यामध्ये होईल. का तर 10 ते 20 मध्ये एकूण संख्या 11 नाहीत. सम एकूण 11 नैसर्गिक संख्येत. समसंख्येच्यात किती आहेत 10 12 14 16 18 आणि 20. किती संख्या आहे त्या 6 संख्या आहेत. किती 6 संख्या. मग इथं फॉर्म्युला वापरला तर काय येईल. इथं 10 पहिली संख्या येणार. बरोबर. लास्टची संख्या कोणती येणार आहे 20 येणार आहे. बरोबर आहे. डिवाइड 2. बरोबर. एकूण संख्या किती, एकूण संख्येत 11 येणार नाहीत. समसंख्या विचारले. समसंख्या किती आहे 10 12 14 16 18 आणि 20. 6 संख्या आहेत. बरोबर. करा कॅल्क्युलेशन. ही 10 प्लस 20 किती झालं 30 झालं. 30 डिवाइड 2 किती झालं 15 झालं. 15 गुणुले 6 किती आलं 15 90. बरोबर. आन्सर काय 90 आन्सर आलं. बरोबर आहे. हेच जर विषम संख्येला विचारलं तर 10 ते 20 मधील विषम संख्या विचारलं. विषम संख्या. बरोबर. शक्यतो 10 20 देणार नाही तिथं, का तर 10 आणि 20 विषम संख्या नाहीत. बरोबर. समसंख्येत. त्यामुळे देताना ते काय देतील, एकतर 11 देतील. 11 ते 19 मधील विषम संख्या कोणत्या म्हणते. विषम संख्यांची बेरीज किती 11 ते 19 विचारली. पण ठीक आहे 10 ते 20 त्यांनी दिलं तरी आपल्याला थोडी 10 संख्या घ्यायची. आपल्याला पहिली विषम संख्या घ्यायची. आपल्याला पहिली संख्या कोणती विषम संख्या, पहिली विषम संख्या कोणती येणार आहे. इथं 10 संख्या नाहीत घ्यायची. इथं आपण इथं 10 संख्या का घेतली आपण, तर 10 ही समसंख्या आहे. पण आता पहिली विषम संख्या कोणती आहे 10 ते 20 मध्ये पहिली 11 आहे. बरोबर. मग आपण काय केलं 11 अधिक शेवटची विषम संख्या कोणती आहे 20 नाही आहे 19 आहे. बरोबर. 19
डिवाइड 2 गुणुले काही गुणुले आता एकूण संख्या किती झाले 11, 13, 15, 17 आणि 19 किती आहे संख्या 5 आहेत बरोबर 5 विषम संख्या आहेत गुणुले 5 किती होते 11 + 19 किती आलं 30 आलं बरोबर आहे 30 डिवाइड 2 किती आलं 15 आलं 15 गुणुले 5 किती आलं 75 आपलं आन्सर असेल किती आलं 75 बरोबर आहे मग आता विचार करा की 10 पासून 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आली होती आपण केली होती 165 आली होती माहिती आहे तुम्हाला बरोबर आहे म्हणजे आपण 10, 11, 12, 13 सगळ्यांची बेरीज करून किती आली होती 165 आली होती बरोबर आता त्या समसंख्या आणि वेगळ्या विषम संख्या वेगळ्या काढल्या समसंख्यांची किती आली 90 विषम संख्यांची किती आली 75 90 + 75 करा बरं 90 + 75 किती आली आली की 165 आले 165 फक्त समसंख्यांची वेगळी केली विषम संख्यांची वेगळी केली आली 165 नैसर्गिक संख्यांची वेगळी केली सेम फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला तुम्ही वरती पण समसंख्या विषम संख्याला यूज करू शकतो 1 ते 1 पासून 10 पर्यंत किंवा क्रमवार 1 पासून 50 पर्यंत सांगितलं असेल तर हा फॉर्म्युला यूज करू शकता पण हे आपले शॉर्टकटसाठी आहे किंवा हे शॉर्टकटसाठी आहे डायरेक्ट किंवा 1 ते 25 पर्यंत विषम संख्यांची बेरीज विचारली तर डायरेक्ट 1 ते 25 किती संख्या 25चा वर्ग केला डायरेक्ट 625 डायरेक्ट 625 आन्सर निघाला म्हणजे असं सॉल्व्ह करायची गरज लागणार नाही त्यासाठी हे वरचं फॉर्म्युला दिलं ठीक आहे हे आलं लक्षात इथं फॉर्म्युला लिहून घ्या तुम्ही त्यासाठी डॅश अजिबात करायचं नाही समजतंय सर्वांना आणि पहिलं लेक्चर आहे जेव्हा लेक्चर लगेच आज बघचाल तेव्हा कमेंटमध्ये सांगायचं की सर फास्ट होतोय किंवा सर स्लो होतोय किंवा सर बेसिकपासून खूप चाललंय किंवा सर अशाच प्रकारे घ्या किंवा सर थोडंसं फास्ट घ्या जे पण तुमच्या कमेंट असतील ना त्यानुसार मी सेकंड लेक्चर तयार करेल म्हणजे पुढचे लेक्चर तयार करेल ठीक आहे माझा फक्त उद्देश हा आहे की स्पर्धा परीक्षेमधला म्हणजे स्पर्धा परीक्षा अभ्यास करणारा मग तो पोलीस भरती असो सरळ सेवा असो MPSC असो नाहीतर रेल्वे असो कोणताही विद्यार्थी असो तो यांनी नवीन सुरुवात केली असेल किंवा त्याला गणित आणि बुद्धिमत्ता अवघड जात असेल तर त्याला ते व्हिडिओ बघून एवढं परफेक्ट होणार की त्याला पुस्तकही रेफर करायची गरज लागणार नाही आणि माझी व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला पुस्तक रेफर करायची गरजच नाही का तर मी स्वतःच 5 पुस्तक रेफर करतोय हे जे मी शिकवतोय ना ते 5 पुस्तक रेफर करून शिकवतोय एका पुस्तकामधून घेतलेलं नाही किंवा एक पुस्तक घेतलं आणि त्यातून चाललंय असं नाही 5 पुस्तक घेतलेत नवीन पुस्तकात नवीन जे पण भेटतंय सर्व एकत्र केलेलं आहे आणि शिकवतोय का तर जो पण बघेल त्याला नंतर पुस्तक रेफर करायचीच गरज लागली नाही पाहिजे गणित आणि बुद्धिमत्तेसाठी नसती व्हिडिओ बघितली की त्यांनी त्या व्हिडिओच्याच नोट्स काढल्या पाहिजेत आणि आपण पुढे तर ना काही चॅप्टरला एवढे शॉर्टकट आणि एवढं व्यवस्थित सांगणार आहे की तुमचं 5-7 सेकंदात आन्सर लगेच 5 सेकंदात आन्सर एवढे शॉर्टकट आहेत आपल्याकडे ठीक आहे आणि ते आपण सांगणार आहे एक चॅप्टर शिकवताना आपल्याला सांगणार आहे आपल्याला थोडा वेळ लागला तर चालेल त्यामुळे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की सर लेक्चर कसं वाटलं खूप बेसिक होतं किंवा सर बरोबर चाललंय सर किंवा आम्ही सर नवीन मुलं आहे ना आम्हाला समजते सर अशा प्रकारेच घ्या जे पण असेल मला कमेंट आल्या पाहिजे संध्याकाळी लेक्चर पाहिल्यानंतर लगेच ठीक आहे बघा आता नेक्स्ट फॉर्म्युला बघू आपण आता हे झालं बेरीज बरोबर आता आपण सरासरी बघू आता तुम्हाला सरासरी म्हणजे काय माहित आहे का सरासरी आता सरासरी गणिताचा टॉपिक आपल्याला पुढे आहे अजून सरासरी टॉपिक पण इथं आपण विचारला जातं आपल्या सरासरीचा प्रश्न विचारला जातात मग ते सरासरी टॉपिकमध्ये विचारलेला असू द्या किंवा ह्यात विचारला असू द्या कुठल्याही टॉपिकमध्ये जरी चॅप्टरमध्ये ते मोडत असतील तरी आपल्याला प्रश्न ते घेणं भागच आहे सरासरी म्हणजे काय तर सरासरी म्हणजे काय असतं मध्य असतो मध्य म्हणजे तुम्हाला माहिती आहे का एखादी वस्तू जर विकत घ्यायला गेलो आपण कुठं जर तुम्ही खेड्यात असेल तर तुम्हाला बाजार वगैरे माहीत असेल एखादी गाय विकत घ्यायला गेलो तर पुढचा व्यक्ती म्हणतो 50ला द्यायची आपण म्हणतो 46ला द्यायची आणि एखादा जो मध्यस्थी असतो तो काय म्हणतो तुझं बी 50 राहू दे तुझं बी 46 राहू दे मध्य करून टाक 48 करून टाक जाऊ दे तू बी 2 कमी कर तू बी 2 वाढव म्हणजे सरासरी किंवा मध्य बरोबर आहे म्हणजे मध्य म्हणजे काय की इथून पण तेवढंच खाली यायचं आणि इथून पण आपली पर्सेंटेज केली असते सरासरीमध्ये माहीत आहे गणितात 90 असतात इंग्रजीत 90 काहींनाच पडतं सर्वांना नाहीच पडत पण ठीक आहे गणितात 90 असतात इंग्रजीत 40 असतात विज्ञानमध्ये 95 असतात परत इतिहास भूगोलमध्ये 40 45 किंवा 50 असतात आणि आपली पर्सेंटेजमध्ये काय केलेलं असतं सगळ्यांची बेरीज केलेली असते आणि त्याला जेवढं सब्जेक्ट आहेत त्यांनी डिवाइड केलेलं असतं बरोबर आणि आपली ती पर्सेंटेज दिलेली असते 70.72 80.82 जे पण असेल ते बरोबर आहे आता काय आलं असेल तुमच्या रिझल्टवरून तुम्हाला काय आलं असेल सरासरी म्हणजे काय ठीक आहे मग आता सरासरी आपल्याला काढायची ठीक आहे
आता समजा 2, 5, 8, 13, ठीक आहे, 22, समजा 20 या संख्येची सरासरी काढा म्हणून सांगितलं आपल्याला. तर आपण काय करणार, जेवढ्या संख्या आहेत तेवढ्यांची बेरीज करणार आणि किती संख्या आहेत तेवढ्यानी डिवाइड करणार. बरोबर. मग काय करणार आपण, 2 + 5 + 8 + 13 + 20 डिवाइड किती संख्या आहे द्या, 5 आहेत म्हणून 5 डिवाइड करणार. बरोबर. आणि जे आन्सर आहे ते आपलं सरासरी असेल. करायची बेरीज, 2 + 5 7, 7 + 8 15 + 3 15 + 13 28 + 20 48. माझं कॅल्क्युलेशन खूप फास्ट आहे, पण मी तुमच्यासाठी स्लो चाललेलं आहे तुम्हाला समजण्यासाठी. किती आलं इथं, 7 + 8 15, 15 + 13 28 + 20 48 आलं. 48 डिवाइड 5 किती येतं ही सरासरी, 5 × 5 5 × 9 45. बरोबर. 9 × 45 किती राहिलं, 3 राहिलं, 3 वर घेतला 0, 5 × 30. सरासरी किती आली, 9.6 ही त्याची सरासरी आली. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला सरासरी कळायला असेल आता की जेवढं दिलं असेल सब्जेक्ट त्यांची बेरीज करायची, त्याला डिवाइड तेवढ्या संख्येने करायची. ठीक आहे. आता ह्यासाठी आपण फॉर्म्युला बघू काय वापरायचं. बघा आता सरासरीचा फॉर्म्युला. समजा आपल्याला दिला असेल की पहिल्या n क्रमवार संख्यांची सरासरी. ठीक आहे. संख्यांची सरासरी. ठीक आहे. आता n क्रमवार याचा आपण नैसर्गिक संख्या, समसंख्या, विषम संख्या अशा पद्धतीने लिहिणार. बरोबर. पहिल्यांदा नैसर्गिक संख्या सांगितली, नैसर्गिक संख्येची. ठीक आहे. आता त्यासाठी फॉर्म्युला काय वापरणार तुम्ही, पहिल्या क्रमवार n क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी किती सांगा, किती येईल. तर यासाठी आपल्याला फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला असा आहे, n + 1 डिवाइड 2. काय फॉर्म्युला आहे आपला, n + 1 डिवाइड 2. हे झाला नैसर्गिकसाठी. समसाठी काय आहे, n + 1. ठीक आहे. विषमसाठी काय आहे, n. येते लक्षात. काय केलंय, नैसर्गिक संख्येसाठी काय, n + 1 डिवाइड 2. समसंख्येसाठी n + 1, विषम संख्येसाठी n. आता आपण ना पहिल्या 10 घेऊ इथं, 10. पहिल्या 10 नैसर्गिक संख्यांची सरासरी. पहिल्या नैसर्गिक संख्या किती आहे, पहिल्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे, 55 आहे आपल्याला माहित आहे. मग काढली होती आपण 55. बरोबर. बेरीज केली तर आणि त्याला 10 भागा बरं, 10 भागा बरं, त्याला किती येतंय, 10 का भागायचं, तर पहिल्या 10 नैसर्गिक संख्यांची बेरीज काढतो. मग आपण काय करतो, जेवढ्या संख्या त्यांची बेरीज करतो आणि एकूण संख्या खाली डिवाइड करतो. बरोबर. म्हणजे 55 डिवाइड 10 किती आलं, 5.5. ही झाली त्यांची सरासरी, 1 ते 10 नैसर्गिक संख्येची सरासरी. बरोबर. आता हे आपण काढलं तोंडी. बरोबर. आता या फॉर्म्युल्याने कसं काढणार, n काय घेणार, किती संख्या येत्या टोटल, 10 संख्या येत्या, n घेणार 10 + 1 डिवाइड 2. किती आलं, 10 + 1 11 डिवाइड 2 5.5. आला आन्सर आपलं शॉर्टकटमध्ये सूत्राने. बरोबर. आपल्याला पूर्ण बेरीज करायला लागत नाही. डायरेक्ट काय आपल्याला प्रश्न विचारला जातो, 1 ते 25 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची सरासरी किती. बेरीज पण विचारली जाते, पण आता सरासरी चालली, सरासरी किती. तर आपण काही 1 2 3 असं 25 पर्यंत लिहित बसणार का, 25 पर्यंत लिहिणार आणि परत त्याला हे करणार, किती ना 25 न डिवाइड करणार, असं करणार का, नाही करणार. आपण काय करणार, 25 पर्यंतच बेरीज विचारली आपल्याला. बरोबर. सरासरी विचारली. बरोबर. डायरेक्ट काय करणार, n + 1 म्हणजे 25 + 1 डिवाइड 2. 25 + 1 किती, 26 डिवाइड 2 किती आलं, 13. 13 आपली झाली सरासरी. म्हणजे 1 ते 25 पर्यंत संख्येची सरासरी 13 आहे. आलं लक्षात. जर समसंख्यांची विचारली, 1 ते 25 पर्यंतच्या समसंख्यांची सरासरी किती, 1 ते 25 पर्यंत. बरोबर. आता 1 ते 25 मध्ये समसंख्या किती येतात, तू 25 समसंख्या नाही देणार 1 ते 25 मध्ये. बरोबर. 1 ते 25 मध्ये काय समसंख्या असतील, काय विषम संख्या असतील. बरोबर. 1 ते 25 मध्ये समसंख्या किती येतील, 13 येतील. बरोबर. विषम संख्या किती येतील, 12 येतील. बरोबर आहे, नाही, चुकीचं आहे. का तर सुरुवात कुठून होती बघा, 1 पासून 1 ते 25. बरोबर. 1 ते 25 एक पण विषम संख्या आहे आणि शेवटची पण विषम संख्या आहे, आणि दोन्ही पण संख्या जर विषम असतील
तर लक्षात ठेवायचे की समपेक्षा एक विषम संख्या जास्त असणार. आणि जर दोन्ही पण संख्या सम असतील तर लक्षात ठेवायचं की सम संख्या विषम संख्येपेक्षा एक जास्त असेल. आता इथं बघा, इथं 10 आणि 20 होतं. 10 पण सम संख्या होती, 20 पण सम संख्या होती. तर सम संख्या किती घेतल्या होत्या आपण यामध्ये? 6 घेतल्या होत्या बरोबर. आणि विषम संख्या किती घेतल्या होत्या? 5 घेतली होती बरोबर. आणि सम संख्या 6 घेतल्या होत्या. 6 आणि 5 11 संख्या आहेत 10 ते 20 मध्ये बरोबर. तसंच इथं किती आलं? 1 आणि 25. 1 पण विषम संख्या आहे, 25 बी विषम संख्या आहे बरोबर. मग सम संख्या किती येतील? 12. आणि विषम संख्या किती येतील? 13. झाल्या. 12 आणि 13 किती झाल्या? 25. टोटल संख्या 25 झाल्या बरोबर आहे. आता बघा फॉर्म्युला काय आपल्या n+1 म्हणजे 1 ते 25 पर्यंतच्या समसंख्यांची सरासरी किती? काय येणार डायरेक्ट? एकूण संख्या किती आहे? 12. 12 + 1 हा फॉर्म्युला वापरला किती आला? 13. 1 ते 25 पर्यंतच्या समसंख्यांची सरासरी 13 असेल बरोबर आहे. आता बघा पुढं 1 ते 25 पर्यंतच्या विषम संख्यांची सरासरी किती? विषम संख्या किती आहेत 1 ते 25 मध्ये? 13 येत्या बरोबर. सरासरी किती येईल? डायरेक्ट n सांगितली म्हणजे 13, म्हणजे 13 सरासरी येईल डायरेक्ट बरोबर आहे. विषम संख्यांची सरासरी 13 आलं लक्षात तुमच्या. फॉर्म्युला हा पण लिहून घ्या. n+1 / 2 n+1 आणि n सरासरी संख्यांची. ठीक आहे. मी चार्टमध्ये घेतोय लक्षात राहण्यासाठी, तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी. आणि हा चार्ट आज पाठ करायचा आहे. व्हिडिओ कमीत कमी 2दा बघायची. व्हिडिओ किती जरी मोठी झाली असेल तर कमीत कमी 2दा बघायची. तुम्ही बेसिकपासून करताय आणि बेसिकच खूप इम्पॉर्टंट आहे. बेसिकवरच प्रश्न विचारले जातात आणि आपण कन्फ्यूज होतो. त्यामुळे व्हिडिओ 2दा बघायचा आहे. व्यवस्थित लिहून घ्यायची. पहिल्यांदा बघताना व्यवस्थित लिहून घ्यायचं आणि दुसऱ्यांदा बघताना अजून काय राहिलेलं आहे का आपलं किंवा काय आपल्याला पहिल्यांदा समजलं नसेल ते परत बघायचं रिटर्न. ठीक आहे. बघा आता नेक्स्ट बघा. आता हे झालं आपल्याला क्रमवार संख्यांचं झालं बरोबर. आता जर आपल्याला मधून अजून दिलं असेल तर अशा प्रकारे दिलं असेल तर समजा 10 ते 20 बरोबर मधील सम किंवा विषम संख्यांची सरासरी. आता इथं पहिल्यापासून दिलं नाही आपल्याला बरोबर आहे. पहिल्यापासून आपल्याला दिलेलं नाही. यावेळी काय करायचं आपण? पहिली संख्या प्लस शेवटची संख्या पहिली संख्या प्लस शेवटची संख्या डिवाइड 2. ठीक आहे. पहिली संख्या प्लस शेवटची संख्या डिवाइड 2. आणि हा फॉर्म्युला आता सर्व ठिकाणी आहे. इथं पण तोच फॉर्म्युला आहे, इथं पण तोच फॉर्म्युला. ठीक आहे. काय? पहिली संख्या प्लस शेवटची संख्या डिवाइड 2. सरासरी काढताना आपण म्हणजे मधल्या संख्या जर दिल्या असेल तर ती सरासरी. 10 ते 20ची सरासरी जर काढायची झाली, पहिली संख्या कोणती आहे? 10. दुसरी संख्या कोणती आहे? शेवटची संख्या 20 डिवाइड 2 किती आलं? 30 डिवाइड 2 किती आलं? 15. किती आली सरासरीची? 15 आली बरोबर आहे. आता समसंख्या जर घेतल्या, समसंख्या 1 ते 10 ते 20 मधल्या तरी काय येणार? पहिली संख्या काय? 10 आहे. दुसरी संख्या 20 डिवाइड 2 किती आलं? 15. 10 + 20 30 30 डिवाइड 2 15 आलं. म्हणजे याचा बी आन्सर 15 येईल. आता समजा विषम संख्या म्हटलं पहिली प्लस लास्ट. आता पहिली विषम संख्या कोणती येईल? 10 येणार नाही. पहिली विषम संख्या कोणत्या विषम संख्या? पहिली 10 ते 20 मध्ये 11 पहिली विषम संख्या येईल कारण 10 ते 20 मध्ये आहे बरोबर. पहिली विषम संख्या कोणती? 11 प्लस शेवटची विषम संख्या कोणती? 20च्या अगोदरची 19 बरोबर. 19 डिवाइड 2 किती आलं? 19 + 11 किती आलं? 30 बरोबर. 30 डिवाइड 2 30 डिवाइड 2 किती आलं? 15. याचं पण आन्सर काय आलं? 15 आलं बरोबर. म्हणजे 10 ते 20 मधील विषम संख्यांची सरासरी किती येईल? 15 येईल. असं मित्रांनो तुम्हाला कोणत्या जरी संख्येत विचारला. आता आपण इथं क्लिअरन्स घेतलेला आहे सर्व बरोबर आहे. आपण किती टाईप घेतलं? 4 प्रकार घेतलं. एक म्हणजे क्रमवार पहिल्या क्रमवार n क्रमवार संख्यांची किंवा नैसर्गिक संख्यांची बेरीज घेतली, समसंख्यांची बेरीज घेतली, विषम संख्यांची बेरीज घेतली बरोबर. नंतर आपण काय घेतलं? मधून अजून जर विचारलं असतील समजा 10 ते 50 पर्यंतच्या 10 ते 50 मधील नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारली असेल किंवा 10 ते 50 मधील समसंख्यांची बेरीज विचारली असेल, विषम संख्यांची बेरीज विचारली असेल ते घेतलं बरोबर. तिसरं काय घेतलं? सरासरी घेतली. क्रमवार 1 पासून ते 50 पर्यंतच्या क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी किंवा समसंख्यांची सरासरी किंवा विषम संख्यांची सरासरी घेतलं बरोबर. त्याचा फॉर्म्युला घेतला आणि संख्यांची मधल्या ज्या पण असेल 10 ते 20 असेल 10 ते 50 असेल त्यांची सरासरी घेतली आपण तिन्हीची बरोबर. ह्या चार्ट पूर्ण व्यवस्थित करायचा.
मी जिथं असं केलं तिथं असं करायचं नाही, लिहून घ्यायचं आणि यावरील आज एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. आज आपलं किती टाईप झालं, व्हिडिओ खूप मोठी होती. आज किती टाईप झालं आपलं, नैसर्गिक संख्या, समसंख्या आणि विषम संख्या, 3च झाले. पण 3 एवढं बेसिकपासून एवढं व्यवस्थित झालंय की तुम्ही आयुष्यभर परत विसरणार नाही कधी, बरोबर. आणि यावर कितीही प्रश्न येऊ द्या, ह्यावर पोलीस भरतीला सरळ सेवेला प्रश्न पडलेले आहेत, बरोबर आहे. आता आपण हा टॉपिक झाला ना, त्यानंतर आपण पडलेले प्रश्न घेणार आहे. आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर ग्रुपवर आपण टाकतोयच रोज 10 ते 15 क्वेश्चन पोलीस भरतीचा आपण घेतोय, 18ला पडलेली आपल्या ग्रुपवर टाकत असतो आपण. ग्रुपमध्ये ॲड व्हायचं असेल तर मी माझा नंबर दिला होता, त्या नंबरवर मला मेसेज करा. 83 29 83 80 65. आणि व्हिडिओ मी अशा बेसनं बनवतोय की नवीन येणारा कोणता जरी मुलगा असेल, तर कोणाला काय जरी येत नसेल किंवा गणित खूप जरी कच्चं असेल तरी तो व्हिडिओ बघितला की त्याचं क्लिअरच होणार लास्टपर्यंत, ठीक आहे. त्यामुळे तुम्ही पण नवीनच असाल, व्हिडिओ बघताय म्हणजे एवढ्या बेसिकपासून, ठीक आहे. व्यवस्थित समजून घ्या. नसेल समजलं तर कमेंटमध्ये सांगा, जो पण प्रॉब्लेम असेल तो कमेंटमध्ये सांगा, ठीक आहे. उद्या आपण या पुढचं टाईप उद्या आपण बघणार आहे पूर्णांक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, अपूर्णांक संख्या, परिमेय संख्या, बरोबर आहे, अपरिमेय संख्या, वास्तव संख्या, परत त्रिकोणी संख्या, समूह संख्या, जोडमूळ संख्या, ठीक आहे, मूळ संख्या, संयुक्त संख्या, हे आपण उद्याच्या टॉपिकमध्ये बघू. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू फ्रेंड.